Good morning, all of you. Today we are going to discuss about the next component of cell organelle, and this is the Golgi apparatus or Golgi complex or Golgi bodies. आता इथं मी तुम्हाला ॲनिमल सेल म्हणजेच युकॅरिटिक सेलचं स्ट्रक्चर दाखवतो आहे, कारण आपण सेल ऑर्गॅनेल्स फ्रॉम द युकॅरिटिक सेल हा पॉईंट आपण पाहत आहोत. आणि याच्यामध्ये आपण सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं आहे, सायटोप्लाझम बघितलेलं आहे, आणि त्याच्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हे तिन्ही हे सगळे स्ट्रक्चर्स आपण काय केलेले आहेत, डिस्कस केलेले आहेत इन डिटेलमध्ये, की ज्याच्यामध्ये सेल वॉल प्लांट सेलमध्ये असतं आणि ते ॲडिशनल प्रोटेक्टिंग लेयर और कवरिंग असं आपण त्याला म्हणत असतो. त्याच्यात इन बोथ युकॅरिटिक सेल, मग ते प्लांट सेल असो किंवा ॲनिमल सेल असो, आउटरमोस्ट कवरिंग जे आहे ते सेल मेम्ब्रेन असतं. याच्या संदर्भात हे आपण चर्चा केलेली आहे, डिस्कशन केलेलं आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड बायलेयरनं बनलेलं असतं, हे आपण बघितलेलं आहे. आणि ह्या न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि हे सेल मेम्ब्रेन याच्यामधला जो फ्लुइड लाईक स्ट्रक्चर तुम्हाला जे दिसतं त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम म्हणतो, आणि याला सायटोसोल म्हणतो. आणि या सायटोसोलमध्ये अशा पद्धतीचे अनेक मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स जे आहेत हे या फ्लुइडमध्येच म्हणजेच सायटोसोलमध्ये म्हणजेच या सायटोप्लाझममध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं की एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या कनेक्टेड असतो, जो प्रोटीन सिंथेसिस आणि लिपिड सिंथेसिसमध्ये अतिशय महत्त्वाचं काम करत असतो, हे आपण बघितलेलं आहे. सो आफ्टर दॅट वी मूव टुवर्ड्स द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, दिस इज द गोल्गी ॲपॅरेटस. आता आपण बघूया की हे गोल्गी ॲपॅरेटस कुठं लोकेट केलेलं आहे. नियरली तुम्हाला माहिती आहे की हा जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, की ज्याचे दोन टाईप आहेत, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि रग एंडोप्लाझमिक, याच्या बरोबर जवळ तुम्हाला ह्या गोल्गी ॲपॅरेटस किंवा गोल्गी बॉडीज किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स हे तुम्हाला जे दिसतं आहे, हे इथं दिसतं आहे. कारण याच्यामध्ये जे तयार केलेले ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स आहेत, हे व्हेसिकल्स इथं काय केले जातात, पास केले जातात फॉर द सेल्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा पॅकेजिंग ऑफ मटेरियलसाठी इथं पास केले जातात. मग त्यासाठी आता याचं फंक्शन काय आहे किंवा याचं स्ट्रक्चर कसं आहे, या संदर्भात आपण काय करणार, स्ट्रक्चर. लोकेशन समजून घ्या. हे जे आहेत हे गोल्गी व्हेसिकल्स आहेत, आणि हे सगळं जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं आहे, फोल्डिंग्स दिसत आहेत, ह्याला गोल्गी ॲपॅरेटस म्हणतो. सो लेट्स स्टार्ट्स विथ द गोल्गी ॲपॅरेटस. फर्स्ट यू सी very clearly the structure of Golgi complex or Golgi apparatus. या Golgi apparatus स्ट्रक्चर पहिल्यांदा समजून घ्या. इट इज लोकेटेड नियर टू द इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या जवळ असतं. व्हेसिकल्स फ्रॉम इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इंडोप्लाझमिक रेटिक्युलमने जे तयार केलेले ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स आहेत, हे इथं तुम्हाला दिसत आहेत. ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स आहेत जे की सिस फेस म्हणजे या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमपासून जे आलेले व्हेसिकल्स आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा गोल्गी बॉडीज आपण ज्याला म्हणतो, याच्या दोन फेसेस असतात. याच्यामध्ये ही इनर साईडला जर रिसिविंग साईड जी आहे त्याला आपण सिस फेस असं म्हणतो. रिसिविंग म्हणजे जे काही मटेरियल आहे व्हेसिकल्स फ्रॉम द इंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या माध्यमातून कडून जे ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स आलेले आहेत, हे रिसिव्ह करण्याचं काम या सिस फेसला होतं. त्याला रिसिविंग साईड ऑफ गोल्गी ॲपॅरेटस असंही म्हणतो. आणि दुसरी जी फेस आहे ते ट्रान्स फेज आहे. न्यू व्हेसिकल्स फॉर्मेशन इथं होतं, हे आपण सगळं बघत आहोत. मग या स्ट्रक्चर आणि याचं फंक्शन काय आहे या संदर्भात आपण इन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ओके. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गोल्गी कॉम्प्लेक्स, जसं की सांगितलं, विच इज लोकेटेड नियर द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. गोल्गी कॉम्प्लेक्स और गोल्गी ॲपॅरेटस और गोल्गी बॉडी. बघा, याला तीन वेगवेगळे नाव आहेत. देर आर 3 डिफरंट नेम्स विच इज given for the common Golgi complex. This is the Golgi complex or Golgi apparatus or Golgi body. Various terms are used to denote this assembly, manufacturing, packaging and transport unit of the cell. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं तर मॅन्युफॅक्चर, जे सिस फेसनं रिसिविंग साईड ऑफ गोल्गी कॉम्प्लेक्स आहे त्याच्या माध्यमातून जे इंडोप्लाझमिक रेटिक्युलमकडून आलेले जे व्हेसिकल्स आहेत, ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स आहेत, ते रिसिव्ह करण्याचं काम हे करतात. आणि रिसिव्हिंग केल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकेजिंग आणि ट्रान्सपोर्ट
करण्याचं काम आहे, म्हणून याला ट्रान्सपोर्ट युनिट ऑफ सेल असं म्हटलं जातं. कुणाला? गोल्गी कॉम्प्लेक्सला. गोल्गी कॉम्प्लेक्स इसेन्शियली कन्सिस्ट ऑफ स्टॅक्स ऑफ मेम्ब्रेन सॅक्स. त्याच्यामध्ये काही मेम्ब्रेन सॅक्स तुम्हाला दिसत आहेत, फोल्डिंग्स जे दिसतात त्याला आपण काय म्हणतो? दिस इज कॉल्ड ॲज द सिस्टर्नी. ओके, सिस्टर्नी नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. दिस इज द मेम्ब्रेनस सॅक लाईक स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट इन द गोल्गी कॉम्प्लेक्स अँड हेन्स इट इज नोन ॲज सिस्टर्नी. डायमीटर ऑफ सिस्टर्नी, जे काही सिस्टर्नी आहे, मेम्ब्रेनस सॅक्स आहेत, त्याचं डायमीटर किती आहे? व्हॅरीज फ्रॉम 0.5 to 1 म्यू मीटर. म्यू मीटर किती? 0.5 to 1 म्यू मीटर एवढा असतो. अ सेल मे हॅव फ्यू टू सेव्हरल सिस्टर्नी डिपेंडिंग ऑन इट्स फंक्शन. म्हणजे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं सेल आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं गोल्गी कॉम्प्लेक्स आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे त्याच्या आधारावर त्याचे नंबर्स वेगवेगळे असू शकतात. ओके, द थिकनेस अँड मोलिक्युलर कॉम्पोजिशन ऑफ टू मेम्ब्रेन्स ऑफ गोल्गी सॅक्स डिफर्स फ्रॉम ईच अदर. आणि थिकनेस आणि मोलिक्युलर कॉम्पोजिशन आहेत दोन मेम्ब्रेनचं ते डिफरंट असू शकतं. द गोल्गी सॅक्स, ज्याला आपण सिस्टर्नी म्हणतो, द गोल्गी सॅक्स शोज स्पेसिफिक ओरिएंटेशन इन टू द सेल. ईच सिस्टर्ना हॅज फॉर्मिंग ऑर सिस फेस. म्हणजे काय तर रिसिविंग जे आहे त्याला आपण, रिसिविंग साईड आहे त्याला आपण सिस फेस म्हणतो, की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ॲज मेन्शन अर्लियर. द मटेरियल इन द फॉर्म ऑफ ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स विच इज transported from the endoplasmic reticulum which is received by the cis face of the Golgi apparatus or Golgi complex. Okay, cis on the same side and maturing म्हणजेच ते व्हेसिकल्स प्रोसेसिंग केल्यानंतर, पॅकेजिंग केल्यानंतर, मॅन्युफॅक्चर केल्यानंतर जे बाहेर पडतं त्याला आपण ट्रान्स फेस असं म्हणतो. ट्रान्स मीन्स अपोजिट साईड. ट्रान्सपोर्ट व्हेसिकल दॅट पिंच ऑफ फ्रॉम ट्रान्झिशनल ER मर्ज ऑन सिस फेस. म्हणजे काय तर हे ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स जे कुठून आलेले आहेत? एंडोप्लाझमिक रेटिक्युलममधून आलेले आहेत. ते या ट्रान्झिशनल ER मर्ज होऊन ते सिस फेसला होतं ऑफ गोल्गी सिस्टर्ना अँड ॲड इट्स कंपोनंट्स इन टू द ल्युमेन. आणि मग ते ल्युमेनमध्ये काय केलं जातं? ट्रान्सपोर्ट केलं जातं. ओके, त्याच्यानंतर बघा हे डायग्राम आपण बघितलेलीच आहे. दिस एक्सप्लेन्स व्हाय गोल्गी ॲपॅरेटस बॉडीज आर युजली लोकेटेड नियर. आणि याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की हे जे गोल्गी ॲपॅरेटस आहे, गोल्गी ॲपॅरेटस कुठं लोकेट केलेलं असतं? गोल्गी ॲपॅरेटस लोकेट केलेलं असतं कुठं? तर या नियर टू द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. मॉडिफाईड अँड कंडेन्स्ड सिक्रिशन्स लिव्ह गोल्गी थ्रू द ट्रान्सफेस. आणि हे जे काय मोलिक्युल्स आहेत हे मॅच्युअर मोलिक्युल्स आहेत, व्हेसिकल्स आहेत, हे लिव्ह म्हणजे बाहेर पडत असतात. कोणत्या फेजनं? ट्रान्स फेजनं बाहेर पडत असतात असं दिलेलं आहे. गोल्गी थ्रू ट्रान्स अगेन फेस अगेन ॲज अ मेम्ब्रेन बॉडीज व्हेसिकल्स. गोल्गी बॉडी कॅरीज आउट टू टाईप्स ऑफ द फंक्शन. या ज्या गोल्गी बॉडीज आहेत किंवा गोल्गी ॲपॅरेटस आहेत किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स आहेत याच्यामध्ये दोन फंक्शन्स हे कॅरीड आउट करत असतात. मग त्याच्यामध्ये कोणतं? मॉडिफिकेशन्स ऑफ सिक्रिशन्स ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमकडून जे सिक्रेट केलेलं मटेरियल आहे त्याचं मॉडिफिकेशन करणं अँड प्रोडक्शन ऑफ इट्स ओन सिक्रिशन. आणि त्याच्या माध्यमातून जे नवीन तयार झालेले सिक्रिशन्स आहेत त्याचं प्रोडक्शन करणं. हे दोन्ही कामं करणं. म्हणजे काय तर मॉडिफिकेशन ऑफ सिक्रेटेड पार्ट ऑफ फ्रॉम द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि प्रोडक्शन ऑफ इट्स ओन सिक्रिशन. सिस्टर्नी मीन्स काय तर मेम्ब्रेन लाईक स्ट्रक्चर आहे ते आपण बघितलेलं आहे. सिस्टर्नी कंटेन स्पेसिफिक एन्झाईम्स. आणि सिस्टर्नीमध्ये एक स्पेसिफिक एन्झाईम असतं फॉर स्पेसिफिक फंक्शन आणि हे वेगवेगळ्या फंक्शनसाठी काय असतं ते स्पेसिफिक फंक्शन ते परफॉर्म करतं. रिफायनिंग ऑफ प्रोडक्ट लाईक रिफायनिंग ऑफ प्रोडक्ट टेक्स प्लेस इन ॲन ऑर्डरली मॅनर. फॉर एक्झाम्पल glycolipids and glycoproteins that are brought from the endoplasmic reticulum lose certain sugars and regain other, thus forming a variety of product. म्हणजे काय तर याच्यामध्ये पॅकेजिंग जसं की आपण बघितलेलं मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकेजिंग हे याचं ट्रान्सपोर्ट ह्या सेलचं काम आहे. तर इथं ग्लायकोप्रोटीनचं एक एक्झाम्पल दिलं आहे. ग्लायकोप्रोटीन्स आणि ग्लायकोलिपिड्स दॅट आर ब्रॉट फ्रॉम एंडोप्लाझमिक लूज सर्टन शुगर्स अँड रिगेन ऑदर्स, दिस फॉर्मिंग अ व्हरायटी ऑफ प्रोडक्ट. त्याच्यापासून व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स इथं तयार झालेले दिसतात. गोल्गी बॉडीज ऑल्सो मॅन्युफॅक्चर देअर ओन प्रोडक्ट्स. आणि ते स्वतःचे प्रोडक्ट्स काही तयार करत असतात. गोल्गी बॉडीज इन मेनी प्लांट सेल्स प्रोड्यूस नॉन सेल्युलोज पॉलिसॅकराइड. काय तयार करतं बघा? नॉन सेल्युलोज
पॉलिसॅकराईड इथं तयार केलेलं तुम्हाला दिसून येतं. लाईक पेक्टिन, म्हणजे हे गोल्गी बॉडीज पेक्टिन तयार करतात, जे नॉन सेल्युलोजिक मटेरियल आहे, पॉलिसॅकराईड आहे. मॅन्युफॅक्चर्ड ऑर मॉडिफाईड ऑल प्रोडक्ट्स ऑफ गोल्गी कॉम्प्लेक्स लिव्ह सिस्टर्नी, आणि सिस्टर्नीतून ते सोडलं जातं फ्रॉम ट्रान्सफेस ॲज अ ट्रान्सपोर्ट व्हेसिकल. म्हणजे बघा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडून जे प्रोडक्ट्स आलेले आहेत त्यांचं मॉडिफिकेशन करणं हे या गोल्गी बॉडीचं काम आहे. त्याचबरोबर जे सिक्रेशन्स आलेले त्याचं मॉडिफिकेशन करणं ह्या गोल्गी बॉडीचं काम आहे. त्याचबरोबर स्वतःचे सिक्रेशन्स आहेत त्याचंही मॉडिफिकेशन करणे हे या गोल्गी बॉडीचं काम आहे. आता हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडून जे व्हेसिकल्स असतात ते रिसिव्ह केले जातात सिस फेसनं, आणि त्याचं मॉडिफिकेशन करून, मॅन्युफॅक्चर करून, पॅकेजिंग करून त्याचं ट्रान्सपोर्ट करायचं काम जे आहे ते सिस्टर्नीच्या ट्रान्सफेसपासून केलं जातं, लिव्ह केलं जातं, लूज केलं जातं. ओके, दिस इज ऑल ओव्हर अबाउट द गोल्गी कॉम्प्लेक्स. गोल्गी कॉम्प्लेक्स संदर्भात आपण बरेचसेच डिस्कशन केलं, चर्चा केली. त्याच्यानंतर बघा, वाल दे आर लिव्हिंग फ्रॉम द गोल्गी सर्टन मार्कर्स मे गेट प्रेग्नेटेड ऑन देअर मेम्ब्रेन सो दॅट दे कॅन आयडेंटिफाय देअर स्पेसिफिक टार्गेट सेल ऑर सेल ऑर्गॅनेल, आणि मग ते स्पेसिफिक सेल ऑर्गॅनेलमध्ये जिथं त्या प्रोडक्ट्सची आवश्यकता आहे, रिक्वायरमेंट आहे, तिथं ते काय केलं जातं, पाठवलं जातं. ओके, सो दिस इज ऑल ओव्हर अबाउट द गोल्गी कॉम्प्लेक्स. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँडिंग व्हेरी वेल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ गोल्गी apparatus or Golgi bodies or Golgi complex. Okay, and its functions and its location. Okay, so thank you, have a nice day.